अमरावतीमधील बडनेरा ते कुंडेश्वर रस्त्यालगत असलेल्या शासकीय भूखंडावर गेल्या 50 ते 60 वर्षांपासून जवळपास 130 वीटभट्टी कारखानदार हे शासनाने आखून दिलेल्या महसुलाचा कर भरणा करून वीटभट्ट्या चालवत आहेत। या वीटभट्ट्यांवर मेळघाटातील कोरकू आदिवासी हे वर्षानुवर्षे मजुरी करत असून 12 महिने काम असल्याने त्यांनी या ठिकाणीच आपले संसार थाटले आहेत। या वीटभट्ट्यांवर रात्रंदिवस राबून आपली उपजीविका भागवणाऱ्या या मजुरांच्या झोपड्यांवरती महसूल विभागाने अचानक अतिक्रमणाची कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने वीटभट्टीसह झोपड्या पाडल्या आहेत। या मजुरांच्या झोपडीत असलेले अन्नधान्य काढण्याची सुद्धा संधी प्रशासनाने दिलेली नाहीये। त्यामुळे आदिवासी मजुरांचे संसार भर उन्हात उघड्यावर आले आहेत। याबाबत काही आदिवासी महिलांनी माध्यमांजवळ आपली व्यथा मांडली। दीदी, आपका क्या नाम है? आप कितनी से यहाँ से काम कर रहे थे और आज क्या होगा? हमारा मालक को काय दिख गया हमारे यहाँ। हमारा रात सुबह से आया, हम रोकने का कोशिश किए वो, लेकिन रुको नहीं। आधे सुधी आए वो और हमारे सामान को उठा करके निकाला। आधा सामान है दब गया, आधा सामान नहीं है। रात से 12 बजे तक का उठा हमने, थापा, पेट में कुछ खाना नहीं है, अनाज नहीं है, और आया यहाँ पर धमकी दे रहे को निकल निकल जल्दी। क्या बाल बच्चों उनको यहाँ पे दबा था क्या? हमारा क्या हमारे ऊपर 50-50 हजार है। क्या उन्होंने देंगे हमको, मालक को देने के लिए कि देंगे? दे बोल हमको। हमारा मालक है। हाँ, अनाज दब गया हमारा, खाने को एक दाना नहीं है पेट में। आ जाता और खा लिया और गए सब उठ के। क्या खाएंगे हम? गरीबों का निवाला छीन गया हमारा पूरा। दे हमको खाने को दे बोल, और वो मालक को लाले बोलो। हमारा जो जितना पैसा हमने लिया उतना पैसा मालक को देने के लिए हमको पैसे दे बोल। हमारा मालक। या वीटभट्ट्या तोडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वीटभट्टी मालकांचे म्हणणे आहे। तर दुसरीकडे तहसीलदारांनी शासकीय जागेवर वीटभट्ट्यांचं अतिक्रमण झाल्याचं सांगितलंय। सदर अतिक्रमण हटाव कारवाईबाबत वीटभट्टी मालकांना तसेच मजुरांना पूर्वकल्पना दिली असल्याचे सांगत आज कारवाई दरम्यान त्यांनी विनंती केल्यावरून शासनाच्या सहानुभूती तत्वांवर हे अतिक्रमण हटवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी 20 मे पर्यंत मुदत दिली असल्याचे यावेळी तहसीलदारांनी स्पष्ट केलं आहे ते काढून घेतो म्हणून, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली। परंतु त्यामधील जे काही अतिक्रमणधारक होते हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता व त्यांना परिस्थिती समजून त्यांनी सांगितली। मान्य जिल्हाधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना 20 मे पर्यंत त्यांनी त्यांचा जो काही तिथे तयार केलेला माल होता, विटांचा माल, तो काढून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले। तसेच 20 मे नंतर त्यांची कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ऐकून घेण्यात येणार नाही व त्यांचं जर तिथे अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण पूर्णतः काढून घेण्यात येईल असे स्पष्टपणे निर्देश आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेले आहेत। या अनुषंगाने मौजे अलियाबाद येथे सर्वे नंबर 9 मध्ये काही अतिक्रमणधारकांनी त्यामध्ये वीटभट्टीधारकांनी अतिक्रमण केलेले आहे। त्यामध्ये मेडिकल कॉलेज साठी ती जागा आरक्षित करण्यात आलेली आहे। तर त्या जागेवर सुद्धा त्या जागेचं सुद्धा नियमाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी नियमानुसार अतिक्रमण